मित्रांनो, तुम्ही बिबट्याच्या असंख्य बातम्या ऐकल्या असतील, त्यापैकी ही एक बातमी आहे। तुम्ही हा पिंजरा बघताय, हा पिंजरा माझ्या घराच्या अगदी जवळ वन विभागाने लावलाय। ह्याचं कारण म्हणजे असं की माझ्या घराच्या पाठीमागच्या पोल्ट्रीवर एक बिबट्या आला होता। तुम्ही ही रील पाहिलीच असेल, तुम्ही बघू शकताय कसं पत्र्यावरती बिबट्या हा कोंबड्यांच्या शोधामध्ये आलेला। पोल्ट्रीला जाळी असल्यामुळे तो आतमध्ये जाऊ शकला नाही, त्याच्यामुळे तो पत्र्याच्या वरती जाऊन भक्ष्याच्या शोधात तिथेच बसलेला। हीच ती जागा आहे, इथेच बिबट्या बसलेला आणि इथे घर आहे। बघू शकता अंतर किती जवळ आहे, घराला कंपाऊंड आहे, पण बिबट्या काय जंप मारून आतमध्ये इझिली येऊ शकतो। आम्ही त्या खिडकीमध्ये त्याला पाहत होतो, एक 5 मिनिट आम्ही त्याला पाहत होतो, बिबट्या तिथेच फिरत होता। आम्ही त्या रात्री प्रवास करून घरी आलो होतो, कदाचित चुकून कोणी पोल्ट्रीमध्ये लाईट वगैरे लावायला बाहेर आला असतं आणि बिबट्या इथे होता तर त्याच्यावर बिबट्याने 100% हल्ला केला असता, कारण तो भक्ष्याच्या शोधातच तिथे बसला होता। तर आंबेगाव, जुन्नर, शिरूर येथील घटना तुम्ही ऐकल्याच असतील। 5 वर्षापूर्वीपेक्षा आता 10 पटीने बिबट्यांची संख्या वाढली आहे आणि त्यांची संख्या वाढल्यामुळे ते मानवी वस्त्यांवरती घुसून हल्ले करतायत। यावरती सरकारने, वन विभागाने लवकरात लवकर बिबट्यांची संख्या कमी करण्याचं काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे। तर आमच्या इथे आम्ही पिंजरा लावलेला आहे, वन विभागाने लावून दिलेला आहे पिंजरा, पण आता मी खात्री देऊ शकत नाही बिबट्या याच्यामध्ये जेरबंद होईल की नाही, पण एक आशा आहे की बिबट्या लवकरात लवकर जेरबंद व्हावा आणि त्याचा वावर इथे बंद व्हावा। तर तुमच्या इथे पण बिबट्याचा वावर असेल तर तुम्ही काळजी घ्या आणि सतर्क राहा। धन्यवाद।